हॅलो डेली कुकिंग. आज मी बनवून दाखवता पोळा स्पेशल 2 इझी पुरणपोळी रेसिपीज. पहिले रवा पुरणपोळी बनवून दाखवतो. एक कप मैदा, थोडा मीठ टाकून घेऊ. हे पूर्ण मिक्स करून घेऊ. पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ. सॉफ्ट भिजवून घेतली पीठ. एक चमच तेल टाकून छान मिक्स करून घेऊ. झाकण लावून अर्धा घंटा बाजूला ठेवू. कढाईमध्ये एक चमच तूप टाकून घेऊ. हे मेल्ट झाल्यानंतर एक कप रवा टाकून छान फ्राय करून घेऊ. हे छान वास आल्यानंतर एक प्लेटमध्ये काढून घेऊ. दोन कप पाणी टाकून घेऊ. हे छान बॉईल झाल्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले रवा टाकून छान मिक्स करून घेऊ. हे छान मिक्स झाल्यानंतर अर्धा कप साखर टाकून घेऊ. हे छान मिक्स करून घेऊ. रवा आणि साखर छान मिक्स झाल्यानंतर 2 चमच ड्राय कोकोनट पावडर, अर्धा चमच विलायची पावडर टाकून छान मिक्स करून घेऊ. एक मिनिट शिजवून घेऊ. शिजवून घेऊन गॅस ऑफ करून घेऊ. हे पूर्ण थंड करून घ्यायचं. हे निंबू एवढी बॉल्स प्रिपेअर करून घेऊ. हे बाजूला ठेवून आपण भिजवून घेतलेले मैदा पुन्हा एकदा मिक्स करून लहान बॉल्स प्रिपेअर करून घेऊ. रवा बॉल्सपेक्षा कमी साईज बॉल्स प्रिपेअर करून राऊंड प्रेस करून घेऊ. हे स्टफ करून राऊंड प्रेस करून घेऊ. तेलच्या हाताने प्रेस करून घेऊ. हे छान राऊंड प्रेस केल्यानंतर तव्यावर एक चमच तेल टाकून पुरणपोळी टाकून घेऊ. हे छान फ्राय करून घ्यायचं. हे छान फ्राय झाल्यानंतर दुसरे साइड पण
टाकून फ्राय करून घ्यायच्या. हे छान फ्राय झाल्यानंतर एक प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. सिंपल अँड टेस्टी रवा पुरणपोळी रेडी. हे इन्स्टंट 1 घंटामध्ये आपण इझिली बनवून घेता येते. चणाडाळ पुरणपोळी बनवून दाखवतो. एक कप चणा डाळ छान वॉश करून पाणी टाकून घेऊ. 10 मिनिट भिजवून घेऊ. हे 10 मिनिट भिजवून घेतल्यानंतर कुकरमध्ये टाकून घेऊ. एक ग्लास पाणी टाकून घेऊ. वन फोर्थ चम्मच मीठ टाकून झाकण लावून 3 विजिल येऊ द्यायच्या. एक स्ट्रेनर मध्ये टाकून घेऊ. हे पाणी पूर्ण निघाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर एक मिक्सी जार मध्ये टाकून घेऊ. टाकून पूर्ण पेस्ट करून घेऊ. 2 चम्मच तूप, प्रिपेअर केलेली चणा डाळ पेस्ट टाकून छान फ्राय करून घेऊ. हे छान फ्राय झाल्यानंतर अर्धा कप साखर टाकून छान मिक्स करून घ्यायच्या. हे पूर्ण टाईट करून घ्यायच्या. एक चम्मच विलायची पावडर, 2 चम्मच ड्राय कोकोनट पावडर पूर्ण मिक्स करून घेऊ. हे पूर्ण टाईट झाल्यानंतर गॅस ऑफ करून घेऊ. हे पूर्ण थंड करून घ्यायच्या. तेव्हापर्यंत आटा भिजवून घेऊ. एक बाउल मध्ये 2 कप आटा टाकून घेऊ. वन फोर्थ चम्मच मीठ टाकून घेऊ. हे पाणी टाकून आटा भिजवून घेऊ. लूज भिजवून घेतली. 1 चम्मच तेल टाकून घेऊ. पूर्ण एकदम मिक्स करून घेऊ. हे 10 मिनिट बाजूला ठेवून घेऊ. हे लहान बॉल्स प्रिपेअर करून घेऊ. प्रिपेअर करून पुरी प्रेस करून घेऊ. हे स्टफिंग आटापेक्षा डबल बॉल्स प्रिपेअर करून आटामध्ये स्टफ करून घेऊ.
असं बॉल्स प्रिपेअर करून घेऊ. हे राऊंड प्रेस करून घेऊ. तेलच्या हाताने प्रेस करून घ्यायच्या. तवावर ऑइल टाकून पुरणपोळी टाकून घ्यायच्या. वरून ऑइल टाकून घेऊ. एक साइड फ्राय झाल्यानंतर दुसरी साइड फ्राय करून घ्यायच्या. हे दोन साइड फ्राय झाल्यानंतर एक प्लेटमध्ये काढून घेऊ. सिंपल and tasty चना डाळ पुरणपोळी ready. Please subscribe my channel.